पुण्यातला कथित जमीन घोटाळा प्रकरणी जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाचे तक्रार दाखल करण्याचे आदेश। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आग्रही, शरद पवार गटाचे नेता एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। मुलगा काय करतो ते वडिलांना ठाऊक नाही, अंबादास दानवे यांचा अजित पवारांना थेट सवाल। सुप्रिया सुळे यांना काही ठाऊकच नसतं, अंजली दमानिया यांचा सुप्रिया यांना टोमणा। जरांगेंच्या हत्येच्या कटात बड्या राजकीय नेत्याचा हात, जरांगेंना मारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी, मनोज जरांगे गौप्यस्फोट करण्याची शक्यता। अंजली दमानिया आज महसूल मंत्र्यांना भेटणार, पार्थ अजित पवार यांच्या विरोधात दमानियांची तक्रार। सुप्रिया सुळे यांची वेगळीच भूमिका, आत्याबाई अचानक आल्या भाच्याच्या पाठीशी, पार्थ चुकीचं वागलेला नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। उद्धव यांच्या दौऱ्यात मुसलमानांचा रामायणाला विरोध, मुसलमान महिलेचे उद्धव यांच्या देखत धक्कादायक वक्तव्य, सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर रामायण दाखवू नका। भारताच्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण, भाजपकडून देशभरात वंदे मातरम गीत गायन। आज मी वंदे मातरम गीत गायनात सहभागी व्हा, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचं आवाहन। अंधेरी दहिसर मेट्रोची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता, भाडे निर्धारण समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव। पुण्यात महार वतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा, पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप, महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी। पार्थ पवार कथित गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया, कथित जमीन घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही, या प्रकरणी सर्व माहिती घेऊन बोलेन, अजित पवारांचं वक्तव्य। शीतल तेजवानीची पार्थ पवार प्रकरणात एंट्री, जागा मिळवून देते म्हणत स्वतःच बनली पॉवर ऑफ अटर्नी, मूळ मालकांनी केला आरोप। राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा नागरी सन्मान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नाणं आणि टपाल तिकिटाचं वितरण। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 64.46% मतदान, या राज्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक मतदान। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आग्रही, शरद पवार गटाचे नेता एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। पुण्यात ठाकरे गटाचं पार्थ पवार यांच्या विरोधात आंदोलन, हातात श्रीखंडच्या वाट्या घेत घोषणाबाजीही केली। आताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकतं, लातूर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, स्वतःची टिमकी वाजवणारे आता शेतकऱ्यांसोबत का नाही, उद्धव यांचा सवाल। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच, मतदारसंघावर भाजपसह राष्ट्रवादीही आग्रही। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, शहराध्यक्ष सुधीर खरटमलांचा अजित पवार गटात प्रवेश। रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलने उडवलं, 3घांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी, मस्जिद बंदर स्थानकाजवळील घटना, मृतांमध्ये 2 महिला 1 पुरुषाचा समावेश। उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दुसऱ्यांदा बजावलं समन्स। असीम मुनीरची ताकद आणखी वाढणार, पाकिस्तान सरकार संविधान बदलण्याच्या तयारीत। सुरेश रैना शिखर धवनची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त, बेटिंग ॲप प्रकरणात ईडीची कारवाई, युवराज आणि सोनू सूद यांचीही चौकशी। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, भारतीय महिला संघातील महाराष्ट्रीयन मुलींचा वर्षावर होणार सत्कार। चंद्रकांत पाटील पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला, मुरलीधर मोहोळ सुद्धा पाटील यांच्यासोबत, धंगेकर आरोप प्रकरणी पाटील मोहोळ पुणे पोलीस आयुक्तालयात।